बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या स्त्रीबीज तस्करीचं देशभरामध्ये कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जाते। महिलांना पैशांचं प्रलोभन दाखवून त्यांच्या शरीरामध्ये बेकायदा स्त्री बीज वाढवण्याचं आणि तस्करी करण्याचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड झालंय। या प्रकरणात डॉक्टरांसह सुलक्षणा गाडेकर ही मुख्य आरोपी आहे। आयव्हीएफ सेंटरचाही सहभाग असल्यानं पोलीस त्या दिशेने तपास करतायत। स्त्रीबीज काढून त्यांची देशभर विक्री होत असल्याचा संशय आहे। विशेष करून कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये त्याची तस्करी केली जात असल्याच्या संशयावरून पोलीस तपास करतायत। या प्रकरणात महिलांना तब्बल 15 ते 20 हजार रुपये देऊन त्यांच्या शरीरातील स्त्रीबीज डॉक्टरांकडून काढून आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून विक्री केली जात असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या। वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करीचं हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि आता या तस्करीचं देशभरामध्ये कनेक्शन असू शकते अशी पोलिसांना शक्यता वाटते। कशा दृष्टीने आता तपास केला जातोय? या स्त्रीबीज प्रकरणामध्ये, तस्करी प्रकरणामध्ये आतापर्यंत पूर्ण देशभरात धाडसत्र सुरू आहेत। जे आयव्हीएफ सेंटर आहेत, या आयव्हीएफ सेंटरवर धाडसत्र सुरू आहे। तसं सोनोग्राफी सेंटर आहेत, याच्यामध्ये काही डॉक्टरही चाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे जो साऊथ भाग आहे, म्हणजे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल आणि आंध्र प्रदेश, मुख्यतः या भागातच हे स्त्रीबीज विकले जात होतं आणि याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात होती। आता पोलिसांनी जे धाडसत्र सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये आयव्हीएफ सेंटरचे जे काही नाशिक हा जो प्रमुख सेंटर मानलं जातं की या नाशिक विभागामधूनच सर्वात जास्त आयव्हीएफ सेंटर आहे। तर त्या आयव्हीएफ सेंटरमध्ये हे स्त्रीबीज आहे, हे स्त्रीबीज वाढवले जात होते। या ज्या पीडित महिला होत्या, या पीडित महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांना हे जे इंजेक्शन दिलं जायचं आणि त्या इंजेक्शन मधनं हे स्त्रीबीज वाढवून हे जे महिलांना 15 ते 20 हजार रुपये दिले जायचे आणि जे दलाली करायचे त्यांना हे 3,000 रुपये दिले जात होते। आणि अशा प्रकारे हा पूर्ण रॅकेट चालू होतं। हे फक्त आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर हे पूर्ण देशभरात हे रॅकेट पसरलं असल्याचा पोलिसांचा संशय आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।